चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तुरीची लागवड केली होती। सध्या तूर पीक परिपक्व झाल्यानं शेतकरी शेतातील तूर काढण्यात व्यस्त आहेत। काढणी झाल्यानंतर ही तूर विक्रीसाठी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत आणली जात आहे। आठवड्याचा पहिला दिवस सोमवार असल्यानं तसेच शनिवार आणि रविवार हे 2 दिवस बाजार समिती बंद असल्यामुळे आज बाजारात शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। ग्रामीण भागातून शेतकरी ट्रॅक्टर भरून तूर विक्रीसाठी आणताना दिसून येत आहेत। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आलेल्या ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या असून 2 सत्रांमध्ये शेतमालाचा लिलाव केला जात आहे। सध्या तुरीला प्रति क्विंटल 5200 ते 7200 इतका भाव मिळत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनवणे यांनी दिली आहे। आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या आवक कसली वाढलेली आहे आणि काय भाव चालू आहे? सध्या तुरीची आवक मोठ्या प्रमाणात आहे। 800 ते 1200 क्विंटलपर्यंतची आवक असते। तरी साधारण म्हणजे 5200 पासून तर 7200 पर्यंत तुरीचे भाव आहेत। सर्वसाधारण 6,500 ते 7,000 पर्यंतचे आपल्या तुरीची आवक वाढण्याची शक्यता आहे। तसेच मक्याची बी 1200 ते 1500 क्विंटलची आवक असून 1547 पासून जवळजवळ 1700-1750 पर्यंत यांच्यामध्ये भाव आहे। अजून तुरीची आवक वाढण्याची शक्यता आहे का? हो, आता तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। आणि लिलाव जे आहे ते किती सत्रामध्ये सुरू होतो? लिलाव 2 सत्र असतात, सकाळी 11 वाजता आणि दुपारी 4 वाजता। शेतकऱ्यांना काय आव्हान करू इच्छिता? शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त चोपडा बाजार समितीला माल विक्रीचा भाव योग्य प्रकारात मिळत असतो। सकाळी 11 वाजता लिलाव सुरू होत असतात, तसेच दुपारून 4 वाजता दुपारचे लिलाव सुरू होत असतात। लोकनायक न्यूज